गरमीचे दिवस आहेत आणि मेथीदाणा मी दर आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच भिजवून खायला लागले आजकाल, कारण गरमी आहे त्याच्यामुळं. आणि आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे कुळीथ. तर कुळीथ खूप छान असतात, खूप टेस्टी पण लागतात आणि ह्याचे फायदे बरेच सारे आहेत. तुम्हाला एक ह्याचा फायदा सांगते की कंबर जर दुखत असेल तुमची तर कुळथाचं पाणी आणि कुळीथ खाऊन एक दिवस राहायचं, अख्खा एक दिवस. जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा तेव्हा हे कुळीथ उकडलेले मीठ घालून उकडायचं आणि तेच खाऊन राहायचं. असं की नाही आठवड्यातनं ती एकदा करायचं तर बराच फरक पडतो कंबरदुखीवरती. तुम्ही करून बघा, माहिती नसेल तर. एका डॉक्टरने, आयुर्वेदिक डॉक्टरनी मला ही ट्रीटमेंट सांगितलेली आणि मी बऱ्याच वेळा हे केलेलं आहे. आणि सकाळी आम्हाला की नाही असे आवडतात कुळीथ, त्यामुळं आम्ही सकाळी नाश्त्याला असे उकडून कुळीथ, त्या घुगऱ्या म्हणतात, कुळथाच्या घुगऱ्या, ते आम्ही खातो. काही जण कुळथाची पिठी करतात, बरेच प्रकार आहेत कुळथाचे. तुम्हाला जर जे आवडत असेल ते तुम्ही करू शकतात. आज माझ्याकडे नाश्त्यासाठी ते आहे. तर ह्यांचा उपवास आहे, नाईटला गेले ह्यांनी येतील थोड्या वेळानं, त्यामुळं काही ह्यांच्यासाठी नाही, फक्त माझ्यापुरतं करणार आहे. आणि मी इकडं शेंगदाणे पण भिजत घातलेत. शेंगदाणे पण खायचे. शेंगदाण्यामध्ये पण बरंच सारं प्रोटीन असतं. म्हणजे ज्यांच्याकडं बदाम वगैरे नसतात, बदामापेक्षा पण चांगलं प्रोटीन आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये मिळतं. त्यामुळं शेंगदाणे पण भिजवून खाऊ शकता. ड्रायफ्रूट्स तुम्ही भिजवून खाऊ शकता. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत सकाळी खाण्यासारख्या. आणि आता उन्हाळा वाढतो आहे तर सकाळी एखादा ज्यूस किंवा दुपारी ताक वगैरे तुम्ही नक्कीच पिऊ शकता. ऋतूनुसार आहारात बदल करणं गरजेचं आहे. साहेबांसाठी मी थोडीशी खिचडी बनवणार आहे, साबुदाण्याची खिचडी, त्यांचा उपवास असल्यामुळं. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आय होप सगळे छान असाल. आम्हीही मस्त आहोत. आज आहे मंगळवार, तारीख किती आहे? 4 मार्च. तर आम्ही चाललेलो आहोत ठाण्याला. हां, या की साहेबांनी आमच्या हेअरकट केला आहे, टोपी घातली, एकदम पूर्णच चपचप केलेलं आहे. तर ठाण्याला आम्ही कशाला चाललेलो आहोत तर निमकरोली बाबांचं तिथं एक मंदिर आहे, हनुमानजींचं. हे पाठीमागं ना काम करणारे जेव्हा आम्ही शूट करतो ना तेव्हा बरोबर आवाज करतील. तर आम्ही चाललेलो आहोत निमकरोली बाबा. तर ज्यांना माहिती नाही आहेत निमकरोली बाबा म्हणजे काय तर सांगते थोडक्यात. तर त्यांचं मंदिर आहे नैनितालमध्ये, कैची धामला. मोठं धाम आहे त्यांचं, ते हनुमानजींचं मंदिर पण आहे आणि निमकरोली बाबांचं पण एक छोटंसं मंदिर आहे. असं म्हणतात की निमकरोली बाबा हनुमानजींचेच एक हे होते, भक्त पण त्यांचे होते, ते त्यांचेच अवतार होते. आणि आपण काय एवढ्या लांब जाऊ शकत नाही कैची धामला, दैवात असेल तर किंवा देवाची इच्छा असेल तर जावं. तर ठाण्याला की नाही एका मराठीच आहेत त्या ताई, हां, त्यांचं नाव आहे संगीता आनंद. PhD आहेत, चांगले आहेत, म्हणजे बऱ्याच शिकलेल्या आहेत. तर त्यांनी की नाही आत्ता मागच्याच वर्षी ना 2024ला त्याची पूर्ण मंदिर झालेलं आहे. छोटंसं आहे हे मंदिर, जास्त काही मोठं नाही आहे. मग त्यांचं की नाही जयेश भाई आहेत ना, त्यांचे सिक्रेट मिस्ट्रीच्या चॅनलवरती आम्ही त्यांचा अनुभव ऐकले आणि म्हटलं जावं, इथे जवळच मंदिर आहे. साहेब कालपासून म्हणताय जायचं का, म्हटलं चला जाऊया. तर चला तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण घ्या देवाचं दर्शन. चला जाऊया ठाण्याला. आम्ही आलो आहे आमच्या पार्किंगला. हे आहे आमचं पार्किंग, हे आमची गाडी. किती दिवसांनी फडकं मारल्याची ते तरी सांगा. मी आहे म्हणून फडकं मारायला नाही तर तसंच जात आहे. गाडी पुसायला वेळ नाही काय तुम्ही आहो. पार्किंग आहे, पे अँड पार्क. तिथं पार्क करायला गेलं साहेब आमची गाडी. भर उन्हाचं निघालो आहे. मी पण असलं ऊन लागाले ना, भयानक ऊन लागाले. पोचायला मला 4-4:30 तरी वाजतील ठाण्याला. ठाण्याला पोचून मंदिरापर्यंत पोचायला तिथून लांब आहे ते, 9 किलोमीटर काहीतरी आहे. मला ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन कुणाला जायचं असेल तर. साहेब आमचे ज्यूस प्यायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आहे शिवाजी चौक, अंबरनाथ. चला.
आज गर्दी नाही आहे, दुपारची वेळ त्यामुळे गर्दी नाही. दोन 45ची आहे, 253ची आहे. हे फक्त माझं तिकीट आहे, साहेबांचं आमचं तिकीट आहे म्हणजे ऑलरेडी त्यांचा पास आहे त्यामुळे लागत नाही त्यांना. ट्रेन लागलेली आहे, रिकामी आहे. मी म्हणते इथून जाऊया. मी नाही बाई, नाही हो. रिकामी गाडी आहे ती, ते जिन्या चढून त्या बाजूला जायला लागेल. असलं काही जमत नाही, लोक जातात बघा उतरून. मला जमत नाही बाई, मला भीती वाटते आधीच. तुम्ही दाशीला पटकन, मला चढायला आधी हा एवढं सगळे जिने चढून जायला लागेल म्हणून म्हणाला आहे. कसं शेवटी जिना चढायचं आहे म्हणून प्लॅन कॅन्सल केलेला आहे, त्या बाजूला जायचा. आणि इथलीच ट्रेन आम्ही पकडणार आहे. आत्ता रिकामी गाडी गेली हो. दुपारची ट्रेन आहे त्यामुळे ट्रेनला जास्त गर्दी नाही आहे, बसायला पण जागा मिळाली आम्हाला. पोहोचलो आम्ही ठाण्याला. एस्केलेटर बघा गर्दी केवढी आहे. ठाणे ठाण्यासाठी बाहेर आलं ना, ठाणे स्टेशनच्या भरपूर बस मिळतात. महानगरपालिका 8 नंबर कुठं जाणते पण नंबरला बसलो आम्ही बसमध्ये. बाबा आम्ही मागं थांबलो होतो, ही जात नाही होते बस म्हणून. मोठे त्यांना विचारणार, कंडक्टर बोलले बसा बसा. गर्दी बघ तेवढी झाली बसमध्ये. AC बस आहे. जय श्रीराम, जय हनुमान. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या इप्सित स्थळी. हो हे हवणकुंड आहे छोटासा. खरंच पेंटिंग खूप छान आहे ना हो. पेंटिंग आहे बरं का बाबांची.
नाही हो, तेवढं दिसून येत नाही. छान आहे ना, पेंटिंग किती भारी आहे. असं वाटतं की प्रत्यक्षात आपण बघतोय त्यांना. बाबाजींनी हार घाला ना, छान आहेत ना. जो पण आपण प्रसाद चढवतो ना तो लगेच घ्यायचा. बरोबर, कर्मों का गणित बहुत सीधा है, कर भला तो हो भला. तर इथं बसून आम्ही 1 तास सुंदरकांडचा पाठ केला. साहेबांनी आम्ही 2 जण व्यवस्थित बसलो होतो. सगळेजण इथं हनुमान चालीसा म्हणतात. प्रत्येकजण, भरपूर लोक येतात. हे सगळेजण बघा, तुम्हाला भरपूर लोक दिसत आहेत. इथं असे बसायला आसनं पण अशी ठेवलेली आहेत. आणि हे रामची जी एक पेंटिंग आहे बघा, ती पण कोणतरी बनवून दिली आहे. हनुमान चालीसा पण आहे इथं. आणि आम्ही इथं बसून आता सुंदरकांड वाचतो आहोत. तो बाबा नीम करोली धाम में भगवान हनुमान जी की 12 फीट विशाल प्रतिमा की स्थापना का आयोजन इस अद्वितीय पवित्र अवसर पर आमंत्रित किया जाता है. 12 एप्रिल आहे बघा, सकाळी 11 वाजता. सात वाजता आरती आहे. आणि मी छान असं आता सुंदरकांडचा पाठ वगैरे करून बसलेलो आहोत. इथं हळूहळू बोलाले मी, कारण हातमध्ये लोक किती ध्यान करायला. बाहेर बसलो आहे. तर हा ॲड्रेस आहे बघा, कुणाला यायचं असेल तर. मी आरतीसाठी थांबलो आहे. तर इथे एक रगड्याचं दुकान दिसतंय. रगडा पॅटीस वडापाव म्हणून म्हटलं चला रगडा पॅटीस खाऊन येऊया आपण. जवळच्या समोरच्या मंदिरच्या. तो टेम्पोचा ठेला दिसतोय ना तिथं. हॉटेल नाही, फिरते उत्तम आहार केंद्र. गरम गरम बनवून द्यायला. तिकडं ओपन जिम आहे. वडा आहे गरम, आत्ताच त्यांनी करून दिलाय. खूप गरम आहे, चांगले असतं. राधा मैया चला की आता नेक्स्ट डे आहे. आणि सकाळी की नाही ब्रेकफास्टसाठी मी पोहे बनवणार आहे. पण येताना की नाही शेव साहेबांना आमच्या पाहिजे होती पोह्यांवरती खायला. तर शेवच संपलेली, घरात दिवा शेव नव्हती. आणि आता मी इकडं तयारी करते आहे पोह्यांची. म्हटलं शेव बनवते. थोडंसं बेसन होतं आणि हे बेसन इतकं टेस्टी होतं ना, खरंच खूप छान बेसन होतं. ह्याची शेव इतकी भारी झालेली, ह्यांना खूप आवडली. आणि की नाही मी त्यांना पूजा म्हटलं तुम्ही करा आणि शेव आणू का म्हणत होते विकत. म्हटलं नको थांबा, मी 5 मिनटात करते. थोडंसं बेसन पण आहे आणि ते संपवायचं पण होतं मला.
तर काही घातलेलं नाही मी, फक्त की नाही थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि चांगली अशी थोडंसं फेटून घ्यायचं बेसन चांगलं. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल पण तुम्ही घालू शकता, तुम्हाला असं जास्त असं खुसखुशीत हवे असतील तर. काहीही घातलं नाही ते चालते, फक्त मीठ घालायचं बेसनमध्ये आणि असं जरासं थोडंसं हलकं पातळ, म्हणजे जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ नाही, अशा टाईपचं पीठ करायचं आणि अशी शेव पाडून घ्यायची. तर इकडे बघू शकता तुम्ही, शेव खरंच खूप छान झालेली आणि टेस्टी तर इतकी होती काय माहिती. बेसन इतकं भारी कसं काय होतं. डीमार्टचं मी रेडीमेड बेसन आणलेलं. आणि कधी पण बघा बेसनची जी शेव असते ना ती रेडीमेड पिठाचीच चांगली होते, कारण ते पीठ खूप बारीक दळलेलं असते. त्याच्यामुळे शेव नेहमी विकतच्या पिठाचीच करायची, ती चांगली लागते. आपण घरच्या दळून आणलेल्या पिठाची केली ना तर तितकी भारी लागत नाही, कारण की हा माझा अनुभव, मी बऱ्याच वेळा केलेला आहे तसं. जेव्हा आपण दळून आणून करतो ना शेव, तेव्हा इतकी त्याची चविष्ट पण लागते आणि त्याची शेव पण चांगली अशी बारीक पडते. तर शेव तळताना नेहमी हाय फ्लेमवरती शेव घालायची आणि जेव्हा शेव घालून झाली की थोडासा बारीक गॅस करायचा आणि मग तळून घ्यायची, म्हणजे चांगली आतपर्यंत पण तळली जाते आणि चांगली एकदम खुसखुशीत होते. आणि तुम्ही अशी शेव करून बघा कधी, तर 5 मिनिटात की नाही आपली शेव तयार होते. बघू शकता इकडं खूप छान शेव झालेली आणि एकदम बारीक. माझ्याकडे त्याची जी शेवेची हे असते ना ती खूपच बारीक आहे, ती मोठीवाली कुठं ठेवली सापडतच नव्हती, त्यामुळे अगदी बारीक होती ना त्याचीच केलेली मी आणि लई भारी झालेली चवीला. तर मंडळी आज मी मस्त असे पोहे बनवणार आहे. काल आम्ही छान जाऊन आलो निमकरोली बाबा धाम ठाण्याला, आणि त्या ज्या ताई होत्या ना आरतीच्या वेळेला त्यांनीच त्या मंदिराची स्थापना केलेली आहे. त्या ज्या बोलत होत्या बघा त्या, आणि खूप गर्दी असते तिथं, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. हळूहळू लोकांना माहिती होईल निमकरोली धाम जे आहे, कैची धाम, तिकडं काय आपण जाऊ शकत नाही कसं, म्हणजे बरेच जण जातात, नैनितालला आहे ते. आणि इकडं आम्ही काल जाऊन आलो, इतकं भारी वाटलं ना, खूपच छान, अगदी मन प्रसन्न झालं. तर आता आम्ही पोहे खात आहोत. या सगळे मंडळी ब्रेकफास्ट करायला, छान असे गरमागरम पोहे खायला. खूप दिवसांनी मी पोहे केलेत आणि माझ्यासाठी थोडेसेच घेणार आहे मी, जास्त नाही आहे, कारण मला भूकच नाही आहे आज. आणि मी शेव की नाही करता करता पण बरीच शेव खाल्ली. शेंगदाणे साहेबांना जास्त आवडत नाहीत, त्यामुळे मी शेंगदाणे घेतलेले आहेत माझ्यासाठी जास्त, आणि पोहे अगदीच थोडे घेतलेले आहेत छोट्याशा प्लेटमध्ये. तर मंडळी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, सी यू सून.